हॅलो फ्रेंड्स, आजचा दिवस आहे एकदम खास. आज आमच्या लग्नाला 9 वर्ष पूर्ण झाली. पण आजची अॅनिव्हर्सरी थोडी वेगळी आहे, कारण आम्ही जवळपास 350 किलोमीटर दूर आहे एकमेकांपासून. यु नो, लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप. यावर्षी 3 जून वेन्सडेला आल्यामुळे दोघांनाही एकमेकांकडे येणे शक्य झाले नाही. मग काय, सकाळी सकाळी छानसा ड्रेस घालून मी तयार झाले. सेलिब्रेशनसाठी नाही हो, ऑफिसला जायला. या सुंदर वाटेवरती आज तरी माझा प्रवास एकटीनेच सुरू आहे. पण अंतर किती असलं तरी आमची मनं मात्र एकमेकांसोबतच आहेत बरं का. लग्नानंतरच्या या 9 वर्षात अनेक चढउतार आले, पण एकमेकांच्या साथीने आणि प्रेमाने सर्व छान झाले. बघा ही किती सुंदर वाट आहे. अशा वाटेवरती तुमचा जोडीदार सोबत असला की काय हवं आणखी. पण सध्या तरी त्याला मिस करण्याशिवाय मी दुसरं काहीच करू शकत नाही. मग काय, आमच्या आठवणी आठवत आठवत हम चले एकला चलो रे करत आता निघाले मी ऑफिसला. चला तुम्हाला पण दाखवते. खरंच माझं ऑफिस आणि घर जवळ असल्यामुळे एक सुख मात्र मला नक्की आहे. बघा किती छान रस्ता आहे आणि सकाळचं कोवळं कोवळं ऊन आलं की अगदी बागेत आल्याचा फील मिळतो. मॉर्निंग वॉक आणि ऑफिसचा रस्ता दोन्ही एक साथ होऊन जातं. आले मी ऑफिसला. आता गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन करायचं कामाला सुरुवात. शेवटी करिअर पण तितकंच महत्वाचं आहे ना. मला अजूनही आठवतं, मी माझा वेल-पेड जॉब फक्त आमच्या लग्नासाठी सॅक्रिफाईस केला होता. माझं करिअर गिव्हअप केलं होतं. पण आज मात्र मी माझ्या करिअरमध्ये यशस्वी आहे, आणि तेही फक्त त्याच्या प्रेमामुळे आणि साथीमुळे. आता तुम्हाला आमच्या लग्नात एक गंमत सांगते. या स्टेज डेकोरेशन मधले शुभ दिसतंय ना तुम्हाला, तर ते शुभ ना काही केलं चिकटतच नव्हतं. ते सारखं खाली पडत होतं. मग आमचे फ्रेंड्स काय म्हणत होते माहितीये, अरे ते शुभ काढा आणि बाल चिकटवा, बालविवाह आहे म्हणे दोघांचा. ही झाली मजेची गोष्ट. पण खरंच एज इज जस्ट अ नंबर. कारण त्या वयात देखील आम्ही तितके मॅच्युअर नक्कीच होतो की एकमेकांची काळजी घेऊ शकतो. लग्नानंतर दिवसेंदिवस आमच्यातील नातं, आमचा विश्वास, एकमेकांवरचं प्रेम सगळंच अधिक घट्ट होत गेलं आणि आमचं नातं एक परिपक्व बनत गेलं. तसं तर सर्वांचे आशीर्वाद होतेच पाठीशी, पण त्याने घेतलेली काळजी ही काही औरच होती. बघा, मी हॉस्पिटलाइज असून सुद्धा माझ्या चेहऱ्यावरची स्माईलच तुम्हाला सर्व काही सांगत असेल. जर आपला पार्टनर चांगला असेल ना, प्रत्येक स्थितीत आपण खंबीर राहतो. आम्ही असेच छोटे छोटे क्यूट मुवमेंट्स गोळा केले. ह्या 9 वर्षात एकमेकांच्या साथीने, एकमेकांच्या प्रेमाने हा इथला प्रवास आम्ही पूर्ण केला. सगळेजण म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. पण मी मात्र अभिमानाने सांगू शकते की माझ्या यशामागे माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद आणि माझ्या नवऱ्याचा भक्कम आधार आहे. माझं मास्टर्स पूर्ण करताना माझ्यासोबत कितीतरी रात्री तो सुद्धा आमच्या बाळाला घेऊन जागत होता. माझ्यासोबत कॉलेजला फेऱ्या घालणं असेल किंवा मी फ्रीलॅन्सिंग काम करताना कितीतरी वेळ कन्स्ट्रक्शन साईटवरती माझ्यासोबत उभा राहिला असेल. एकदा त्याच्या हातात हात दिला की मला पूर्ण खात्री असते की मला किंवा बाळाला तो कधीच काहीच होऊन देणार नाही. फक्त याच विश्वासावर आज आमचं नातं बॅचलर्सपासून 2 मुलांच्या आईवडिलांपर्यंत आलंय, आणि ते दिवसेंदिवस तितकंच प्रेमळ आणि मजबूत बनत चाललंय. तुमचं रिलेशनसुद्धा जर लॉंग डिस्टन्स टाईपमध्ये येत असेल तर तुमच्या पार्टनरवरती भरभरून प्रेम करा आणि विश्वास ठेवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या पार्टनरची खूप सारी काळजी घ्या. थँक्यू.